थंडीच्या दिवसात गाजराचा मोसम आला की हमखास आपल्या घरोघरी तयार होतो तो गाजराचा हलवा। शिवाय करायला अगदी सोपा, कोणाला गरम खायला आवडतो तर कोणाला थंड झाल्यावर, तर त्याचा आस्वाद घ्यावा वाटतो। खाण्याची पद्धत कशी का असेना पण आवडतो मात्र सगळ्यांना। तर आज आपण हा स्पेशल गाजराचा हलवा बघतोय। तर इथे मी गाजर घेतलेले आहेत। तर आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस गाजर धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे कडेचा भाग कट करायचे आणि त्याची तुम्ही सालं सुद्धा काढू शकता आणि लगेच याला आपण खिसायला घेऊयात। तर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यानंतर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर आपलं खिसून झालेलं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करायचं आहे। साजूक तूप छान असं गरम झाले की त्यामध्ये लगेचच गाजर किसलेला टाकायचा आहे। तर सुरुवातीला आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तर गाजरातील मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचे। तर हे भाजून झाल्यानंतर परत मी 2 चमचे यामध्ये साजूक तूप ॲड केलेलं आहे। तर आपलं भाजून झालेलं आहे। तर छान पद्धतीने भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच साखर ॲड करायचे। तर इथे साखरेचं प्रमाण मी 1 वाटी घेतलेलं आहे। वाटी म्हणजे छोट्या आकाराची वाटी आहे, तर ती वाटी भरून मी घेतलेली आहे। तर तुमच्या गोडानुसार तुम्ही साखर यामध्ये ॲड करू शकता। टाकलेली साखर या गाजरच्या हलव्यामध्ये ॲड करायची आहे। तर सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं दूध ॲड करून त्यामध्ये केसर टाकले आहे। तर केसरचे 2 ते 3 काड्या टाकून इथे दूध मिक्स करायचे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटं छान असं शिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच सुकामेवा ॲड करायचे। यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड कट करून टाकलेले आहे। सुकामेवा टाकल्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याची चव अजूनच स्वादिष्ट होते, त्यामुळे स्किप न करता सुकामेवा नक्की ॲड करा। तर मस्त असा आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे, मस्त असा झालाय। खूप छान सुवास तर अगदी मस्त दरवळतोय। तर आपण आता खाण्यासाठी याला घेऊया। तर आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी थंडीच्या मोसमामध्ये नक्की ट्राय करून मला कमेंट करून सांगायला विसरू नका। कोणत्या गावावरून कोणत्या शहरावरून ही रेसिपी बघताय मला हे सुद्धा कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनपर्यंत प्लीज सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका आणि साईडचं घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज सर्वात प्रथम पाहायला भेटतील। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।